नमस्कार, मी विदुला. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. डायबिटीसमुळे होणारे दुष्परिणाम, त्याचबरोबर त्याची लक्षणे आणि त्यावरचा उपचार याबद्दल आपण विशेष माहिती जाणून घेणार आहोत. मी स्वागत करते डॉक्टर प्रतिभा पवल आवटे. नमस्ते. व्यायाम किंवा योगा यामुळे आपण मधुमेह नियंत्रित ठेवू शकतो का? नक्कीच की मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे. जसं आपण बघितलं आहाराचं महत्त्व आहे, त्याच पद्धतीने व्यायाम हा देखील मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी गरजेचा आहे. व्यायामाने काय होतं, टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन तयार होतो, पण आपल्या पेशी त्याला योग्य तो प्रतिसाद देत नाही आणि व्यायाम केल्यानंतर याच पेशी त्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देतात. त्यामुळेच नियमित व्यायामाने तुम्हाला लागणाऱ्या औषधींचे प्रमाण मात्र कमी होते. मग व्यायाम कुठला करायला पाहिजे? कुठल्याही प्रकारचा व्यायाम, जसे की भराभर चालणे, धावणे किंवा पोहणे, डोंगर चढणे, घरच्या घरी झुंबा डान्स करणे, यापैकी कुठलाही व्यायाम करा. 30 ते 45 मिनिट व्यायाम झाला पाहिजे. आयडियली आठवड्यातले 7ही दिवस करायला पाहिजे, पण कमीत कमी आठवड्यातले 5 दिवस तरी तुमचा व्यायाम झाला पाहिजे. आणि आहार आणि व्यायाम हे दोन्ही करून एक साधारणतः 5 ते 10% वजन कमी झाले तर ज्यांना मधुमेहाची सुरुवात असते अशा व्यक्तींमध्ये मधुमेह आपल्याला रिव्हर्स करता येतो. म्हणजे मधुमेह काही काळासाठी आपल्याला बिना औषधीने नियंत्रणात ठेवता येतो. आपण बघितले आहे की मधुमेह व्यक्तींना हृदयरोगाचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो आणि व्यायाम केल्यामुळे जसा मधुमेह नियंत्रणात येतो तसंच हृदयविकाराच्या आजाराचे प्रमाण देखील व्यायामाने कमी होते. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मधुमेह व्यक्तींना मानसिक तणाव असेल तर त्यामुळे देखील साखरेचे प्रमाण वाढते आणि नियमित व्यायाम केल्यामुळे हा मानसिक तणाव देखील कमी होतो.